ठाणे महापालिका निवडणुकीत युतीत लढणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपनं महापौर उपमहापौर पदांचे अर्ज दाखल केले. निवडणूक झाल्यावर किमान 2 वर्ष महापौर पद द्या अशी मागणी करत भाजपनं दबाव तंत्र सुरू केलं होतं. शिंदेंच्या शिवसेनेनं दबाव झुगारत उपमहापौर पदावर भाजपची बोळवण केली. भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षात बसण्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला, परंतु त्यांनी मुंबई कल्याण डोंबिवली पालिकेतील राजकीय गणितं मांडत स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव झुगारून लावला. 5 वर्षातील पहिले आणि शेवटचं 1.25 वर्ष उपमहापौरपद, 3 प्रभाग समित्या आणि 2 विशेष समित्या 5 वर्ष देण्याची तयारी शिंदे सेनेनं दाखवली होती. भाजप नेत्यांनी त्याहून अधिकची पदं देण्याची मागणी केली होती. 5 वर्षातील पहिलं आणि शेवटचं 1.25 वर्ष उपमहापौरपद, 3 प्रभाग समित्या आणि 2 विशेष समित्या 5 वर्ष देण्यासह भाजपनंही स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापतीपद 1-1 वर्ष देण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु शिंदे सेनेनं स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापतीपद देण्याची अद्याप तयारी दाखवली नाही. तूर्तास भाजपला केवळ उपमहापौर पद देऊ केल्यानं भाजपमधील एक मोठा गट नाराज आहे. सत्तेतील सहभागात अपेक्षित पदं मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षात बसण्याचा आग्रह भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे धरलाय. परंतु या नेत्यांनी मुंबई कल्याण डोंबिवली पालिकेतील राजकीय गणितं मांडत स्थानिक नेत्यांचा हा प्रस्ताव झुगारून लावलाय.